महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी 1630 म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला आणि याच छत्रपती शिवाजी महाराजांचा जे काही इतिहास आहे तो महाराष्ट्राला माहिती झाला। परंतु मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज आज त्यांची 395 जयंती साजरी झाली आणि धक्कादायक बाब म्हणजे महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील चिखली ह्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा जे स्मारक आहे त्या स्मारक बसवण्याच्या कारणावरून त्या ठिकाणी जी हाणमार झाली आहे, जी काही महिलांवर अन्याय अत्याचार झाला आहे त्या गोष्टीचा आपण जाहीर निषेध केला पाहिजे। कारण एकीकडं आपण म्हटलं जातं की छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपण आज काय झालो असतो, परंतु एकीकडं अशा थोर पुरुषांची महामानवांची विटंबना केली जात आहे, त्यांना विरोध केला जात आहे। का तर काही धर्मवेडे लोकांनी त्यांच्या जो काही स्मारक बसवलं जात होतं त्या ठिकाणी तिथल्या सरपंचांनी हा विरोधात जे काही त्यांचं आचरण विचार होते ते विरोधात केले, त्यांनी विरोध केला आणि तेथील महिलांना, मुलांना, बाळांना मारण्याचं काम केलं। महिलांचे कपडे फाटूस तर त्या ठिकाणी मारलं गेलं। म्हणून आपण म्हणतो तर रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचं स्मारक बसवण्यावरून जर वाद होत असेल तर हा महाराष्ट्र कुणीकडे चालला आहे असं आपण म्हटलं तरी चालेल। मित्रांनो, एकीकडं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय हा सूर्य सध्या उगत नाही हे तितकंच सत्य आहे आणि दुसरीकडं काही समाजकाटक नेमकं छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध केला जात आहे। हे कुठला महाराष्ट्र आहे? मित्रांनो, आपण आजही प्रत्येक पावलापावलावर छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार आणि विचार सांगतो, त्यांचे आत्मसात करतो, परंतु एकीकडं चिखलीसारख्या शहरामध्ये एक भयान वास्तव घडलं आहे। कारण त्या ठिकाणी पुतळा बसवण्याच्या वादातून, स्मारक बसवण्याच्या वादातून त्या ठिकाणी महिलांना, मुलांना, वृद्धांना जबर मारहाण झाली आहे। म्हणून या गोष्टीचा आपण प्रथम निषेध केला पाहिजे आणि जे काही दोषी लोक असतील, जे काही दोषी समाजकटक असतील त्यांच्यावर 307 सारखा किंवा त्याच्याहूनही जे काही कडक कायदे आहेत ते कडक कायदे त्यांच्यावर नोंद केले पाहिजेत आणि त्यांना जास्तीत जास्त शासन झालं पाहिजे असं महाराष्ट्राची जनता शिवस्मारक किंवा जे काही शिवभक्त आहेत यांची मागणी आहे। म्हणून मित्रांनो, हा भारत 21व्या शतकामध्ये आपण सांगतो की 21व्या शतकामध्ये भारत हा जगावर राज्य करेल, परंतु आपणच या ठिकाणी जातीमध्ये भांडत राहिलो तर महासत्ता भारत कधी होईल आणि आपली प्रगती कधी होईल हे येथील धर्म वेड्या लोकांना किंवा जे काही समाजकटक आहेत यांना कधी कळणार? मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज हे पूर्ण सर्व समाजाचे राजे होते। स्वराज्य हे स्त्रीचं राज्य आहे म्हणून त्यांनी डिक्लेअर केलं होतं आणि स्वराज्य त्यांनी घडवलं आणि सर्व 18 पगड जातीला बरोबर घेऊन स्वराज्य स्थापन केलं। परंतु याच स्वराज्यामध्ये आज छत्रपती शिवाजी महाराज यांना टोकाचं विरोध होत आहे। त्यांच्या स्मारक बसवण्यावरून चिखली या ठिकाणी जो काही प्रकार घडला तो प्रकार निंदनीय आहे। म्हणून तेथील जे दोषी लोक असतील, समाजकटक असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मी विनंती करतो। आपण आमच्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।